सकाळी अंघोळ करून ना सगळ्यात पहिल्यांदा मी घेतली होती पूजा करण्यासाठी आणि त्यामध्ये ना मला फ्रुट्समध्ये ना सीताफळ भेटला होता. सीताफळ तसा ना मला खूप आवडतो. एवढं गोड आहे ना हे, खरंच खूप गोड आहे. मग ना देवीची पूजा काढून घेण्यासाठी घेतली होती. असं नाही वाटत की देवीची पूजा काढावी, मग तरी पण काढायला लागतं. आणि पूजा वगैरे सगळी काढून घेतली आणि घरातली पण पूजा करून घेतली. आणि त्यानंतरला गेली होती आर्याला आणायला. आर्याला आणलं, प्रिन्शूला आर्याला खाऊ चारला आणि दुपारच्या वेळेस मी घेतलं होतं कपाट आवरण्यासाठी. कारण गावावरून आल्याच्या नंतरला ना मी कपडे असे कुठं पण टाकली होती त्यामुळे. आणि मी कुठलं काम करन आणि माझे 2 बाळ मला करू देतील असं तर कधी झालंच नव्हतं. बघा हे मध्ये मध्ये कसं येते मस्त ना, एवढं काम बिघडवत होतं ना, कुठला कपडा टाकला ना त्याला बाहेर फेकत होता ना स्वतः जाऊन बसत होतं. तर ना मी जर एक बसलेला जर व्हिडिओ जर तुम्हाला दाखवला असता ना, असं वाटलं असतं की ती कसं चढते वर स्वतःहून. तर हे बघा, हे स्वतःहून चढते वर. म्हणजे नाही मोठं असं वाटतं आगाव आहे, पण त्याच्यापेक्षा ना बारकं खूपच आगाव आहे माहिती आहे का. दिसतं त्याचं ते भोळा चेहरा, त्याच्यावर तर बिलकुल जाऊ नका. तुमची पण बाळं का मला अशीच मदत करतात का, मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि त्याच्यानंतरला ना खूप लेट पण झाला होता आणि प्रिन्शूला भूक पण लागली होती. त्यासाठी एकदम सिंपल असा रवा बनवण्यासाठी घेतला होता आणि कमीच तूप वापरलं होतं, कारण तुपाने सुद्धा बाळांना खोकला लागू शकतो त्यामुळे. त्याच्यानंतरला कमीत कमी 4-5 वाजता ते दोघी झोपी गेल्या. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय, भेटूया उद्या.